जेव्हापासून मला प्रेग्नन्सी राहिली आहे ना, तेव्हापासून मला फ्रेंड्स, फॅमिली, डॉक्टर्स सगळ्यांनी सांगून झालं आहे की तू चहा बंद कर. पण आता मी सगळ्यांना कायच सांगू की मला जर मी चहा नाही ना घेतला तर मला खूप त्रास होतो, म्हणजे डोकं दुखतं, मला पित्त होतं. तर मला ती सवयच लागलेली आहे. आधी निदान 2-3 वेळा चहा व्हायचा, आता मी एकदाच चहा पिते आहे दिवसातून. सो आता ते मला सवयच लागलेली आहे आणि ती जात नाही आहे. असो, आता माझं सासर आणि माहेर दोन्हीही जवळजवळच आहे आणि दोन्हीकडूनही मला छान पहिल्यापासूनच खूप प्रेम मिळतं. पण आता स्पेशली प्रेग्नन्सीमध्ये जरा जास्तच. काल माझे मिस्टर गावी गेले होते आणि त्यांच्याकडं माझ्या दोन्ही आईंनी, म्हणजे माझ्या आईनी आणि सासूबाईंनी दोघींनी पण बऱ्याच साऱ्या गोष्टी त्यांच्याकडे माझ्यासाठी पाठवून दिलेल्या आहेत. जसं की काही घरगुती भाज्या, म्हणजे माझ्या ज्या आमच्या घरच्या शेतातल्या ज्या भाज्या आहेत, सो त्याही माझ्या आईने मला खूप पाठवून दिलेल्या आहेत. त्यानंतर पीठ, लसूण, जे काही माझ्याकडचं संपलं होतं तेही तिने मला पाठवून दिलेलं आहे. फ्रूट्स, काही विकत भाजीपाला घेऊनही तिने मला पाठवून दिलेला आहे. सो तुम्ही बघू शकता आता माझ्या फ्रीजमध्ये जागाच नाही आहे, इतका माझा फ्रीज फुल भरलेला आहे सगळ्या भाज्यांनी. सो इतका दोघींनी पण मला भाजीपाला खूप सारा पाठवून दिलेला आहे. आता सासूबाईंनी सुद्धा भाजीपाला पण पाठवलेला आहे, प्लस त्यांनी मला माझ्यासाठी ड्रायफ्रूट्सचे लाडू करून ठेवले होते, सो तेही पाठवलेले आहेत. त्यानंतर त्यांनी माझ्यासाठी सुटवडा करून ठेवला होता, इथं खारी खोबरं, त्यानंतर काही ड्रायफ्रूट्स घातलेले, सो तो दिला आहे. त्यानंतर त्यांनी तूप घरगुती, म्हणजे मी तर विकतच तूप आणते, सो त्यांनी घरी बनवलं होतं तूप साय काढून वगैरे, सो ते पाठवून दिलेलं आहे. त्यानंतर घरगुती म्हणजे इथं तांदूळ त्यांनी जास्तीचा भरला होता इंद्रायणी, सो तोही पाठवून दिलेला आहे. सो अशा सगळ्या गोष्टी पाठवून दिलेल्या आहेत. तर आज इथं ना मी ही भाजी करते आहे. या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. आमच्याकडे काय म्हणतात हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.